अरे तुमची सून मला तुमच्या मुलांपासून वेगळं करते ते चुकीचं नाहीये, आणि त्याला तुमची मुलगी दुजोरा देतेय, तिला पाठिंबा देतेय, वेगळी चूल मांडण्यासाठी बोलतेय, हे सगळं चुकीचं नाहीये. मग मी इथं जाब विचारायला आले ते चुकीचं आहे का? हाच प्रॉब्लेम आहे ग तुझा. तुला नेहमी समोरच्या चुकीचे वाटतात, स्वतःची मनमानी फक्त तुला हवी असते, दुसरं काही नाही. कधी समोरच्याचं बोलणंच ऐकून घेत नाहीस तू. म्हणजे सून वेगळी चूल मांडायचं बोलतेय, छोटीशी गोष्ट वाटते तुम्हाला? अगं पण मुळात ही गोष्ट मोठी झालीच कशी? ती बिचारी लग्न करून आल्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये तडजोड करून आनंदाने घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करते, तरी तिला त्रास होत असेल म्हणून ती वेगळं राहायचं म्हणते. त्या चूक आहे? आपण तिला समजून घ्यायचं की तिलाच दोष द्यायचा? सांग ना. अगं एखादी मुलगी सासरी येताना ती माहेरची माणसं, माहेरच्या माणसाचं प्रेम, तो प्रेमाचा ओलावा सगळं सोडून इथे येतेच असेल, तेव्हा इथेही तिला ते मिळावं अशी अपेक्षा असते. पण तू कधी तिला समजावून घेतलंस का? कधीतरी विचार, एकदा स्वतःला विचार. वय वाढलं म्हणून तुला मान हवाय, सन्मान हवाय, पण तू तुझ्या वयाला शोभेल असं कधी वागलीस का? अगं तू एकदा तरी समजावून घेतलंस का आदिराला? एकदा तरी? एका छताखाली एकत्र राहणं म्हणजे संसार होत नाही. अगं वेगळं राहून सुद्धा प्रेम टिकवता येतं. अगं वेळ प्रसंगी एकमेकांसाठी धावून जाणं, एकत्र सण वगैरे साजरं करणं, हे खरं एका संस्कारी कुटुंबाचं लक्षण आहे. पण रोज उठून चीड येणार असेल, एखाद्याचा तिटकारा वाटणार असेल, तर काय उपयोग आहे एकत्र राहून? आणि आदिराला हे समजलं होतं की वेगळं राहून कुटुंब जपता येऊ शकतं. अगं आदिरा वेगळं राहून आपल्याला काही वाऱ्यावर सोडून देणार नव्हती. जवळ राहिल्यानं प्रेम वाढणार नव्हतं किंवा वेगळं राहिल्यामुळे ते आटणारही नव्हतं. अगं सगळं काही माणसाच्या वागण्यावर अवलंबून असतं, हे आदिराला बरोबर कळलं होतं. म्हणून तिच्या या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आणि तिनं ते मोकळेपणानं आपल्या समोर सांगितलं, यात तिची काय चूक आहे?